महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा दिवस होऊन गेला जो आजवर लोक विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही. एका बाजूला होते बाळासाहेब ठाकरे, ज्यांचं नाव ऐकलं तरी मुंबई थरथरायची, ज्यांच्या एका शब्दावर लाखो शिवसैनिक रस्त्यावर उतरायचे, ज्यांना महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल म्हणलं जायचं. पोलीस असो, नेता असो किंवा मंत्री, कोणाचीही हिंमत नव्हती त्यांना अडवण्याची. बाळासाहेबांची भाषाशैली अशी होती की जेव्हा ते बोलायचे तेव्हा अख्खं मैदान शांत व्हायचं. त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार त्यांना ओळखायचा. ते म्हणायचे, मी निवडणूक लढत नाही, पण मी निवडून देतो. आणि हे खरं होतं. त्यांच्या एका शब्दावर हजारो मत फिरायची. एवढ्या ताकदीच्या माणसाला कोणी अटक करण्याचा विचार तरी करेल का? पण हे घडलंय, ते पण त्याच्या विश्वासात असणाऱ्या माणसाकडून. हेच प्रकरण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. बाळासाहेबांच्या भाषणाने खूप लोकांनी प्रेरणा घेतली. त्यातलेच एक म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ मूळचे नाशिकचे. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. आई मुंबईत बायकुल्ला बाजारात भाजी विकायची आणि ते त्यात तिला मदत करायचे. एके दिवशी शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे बोलत असताना भुजबळ तिथे होते. बाळासाहेबांचं ते भाषण ऐकलं आणि काहीतरी खोलवर मनात स्पर्श करून गेलं. त्यांनी मनाशी ठरवलं, हेच माझे साहेब. त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत आल्यावर सुरुवातीला त्यांनी माझगावला शाखा प्रमुख म्हणून काम केलं. त्यांनी तिथे भरपूर मेहनत केली. त्यातूनच ते बाळासाहेबांच्या नजरेत आले. बाळासाहेबांनी त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात उतरवलं. नगरसेवक म्हणून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. त्यांनी माझगाव परिसरात इतकं काम केलं की लोक त्यांना आपलं माणूस म्हणू लागले. मुंबईत ते शिवसेनेचे सर्वात धडाडीचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर ते दोनदा मुंबईचे महापौर झाले. याच जोरावर ते पहिल्यांदा 1985 ला आमदार झाले. बाळासाहेबांचे ते लाडके होते. 1990च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने 85 जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेते पदासाठी भुजबळांना आपलं नाव चालेल असं वाटत होतं, पण बाळासाहेबांनी थेट मनोहर जोशींना ते पद दिलं. भुजबळांना हे खूप लागलं. तरीही ते गप्प होते, पण त्यांच्या मनात मात्र खतबत सुरू झाली होती. बाळासाहेबांनी सांगितलं की हे पद रोटेट होईल, काळजी करू नको. पण तसं काहीच झालं नाही. त्यात भर म्हणून अजून एक प्रकरण घडलं, ते म्हणजे मंडल आयोगाचं. भुजबळ स्वतः ओबीसी माळी समाज होते. मंडल आयोगाची शिफारस म्हणजे ओबीसी आरक्षण. पण बाळासाहेबांनी जाहीरपणे आरक्षणाला विरोध केला. भुजबळांना हे पटेना. मग हे जाहीरपणे मनोहर जोशींवर टीका करू लागले. बाळासाहेबांनी दोघांना मातोश्रीवर बोलावलं, समज दिली, आणि हे जास्त दिवस टिकलं नाही. 5 डिसेंबर 1991 ला छगन भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यांच्यासोबत काही आमदारही गेले. त्यांनी मिळून शिवसेना बी असा वेगळा गट स्थापन केला. काही आठवड्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे काँग्रेसमध्ये गेले. शिवसेनेला हा मोठा धक्का होता, कारण बाळासाहेबांच्या जवळचा माणूस गेला होता. त्यात भुजबळ म्हणाले होते, मनोहर जोशींना मला पाठीत हळुवारपणे कसं खंजीर खुपसायचं ते शिकवलं. 1999 ला शरद पवारांनी काँग्रेस सोडून एनसीपी स्थापन केली आणि भुजबळ पवारांसोबत गेले. त्याच वर्षी महाराष्ट्रात काँग्रेस एनसीपी सरकार आलं आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. त्यांच्या हातात पोलिसांची सत्ता होती. 1992-93 ला बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईत भयंकर दंगे झाले. त्या काळात बाळासाहेबांनी शिवसेनेचा सामना या पेपरमध्ये अनेक संपादकीय लेखही लिहिले, जी भांडखोर असल्याचा आरोप होता. श्रीकृष्ण आयोगाने नंतर याची नोंदही केली. त्यात गृहमंत्री म्हणून भुजबळांनी मुंबई पोलिसांना बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा आदेश दिला. बाळासाहेबांना मातोश्रीवरून अटक होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच ठरवले की आपण पोलीस कमिशनरेटला जाणार नाही. मग ते गेले बायकुल्ल्याच्या महापौर बंगल्यावर, म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळच्या ऐतिहासिक बंगल्यावर. 25 जुलै 2000 रोजी पोलिसांनी त्यांना तिथेच अटक केली आणि मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर हजर केले. कोर्टाने हे प्रकरण फेटाळलं आणि कारण दिलं की खटला दाखल करायला खूप उशीर झाला आणि कोर्टाने स्वतः विचारलं की एवढ्या वर्षाची चार्जशीट का? त्यामुळे बाळासाहेब त्याच दिवशी सुटले. नंतर भुजबळांनी एका मुलाखतीत सांगितलं की मला बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता. आम्ही ठरवलं होतं की त्यांना तुरुंगात टाकायचं नाही. जर कोर्टाने जामीन नाकारली असती तर मी गृहमंत्री म्हणून मातोश्रीलाच तुरुंग घोषित केलं असतं. तो अधिकार माझ्याकडे होता. पण शिवसैनिकांना हे सहन झालं नाही. मुंबईत प्रचंड आंदोलन झाले. शिवसेना म्हणत राहिली, साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. वर्षानंतर जेव्हा भुजबळांना ईडीने 2016 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलं, तेव्हा शिवसेनेने सामनामधून लिहिलं की हा नशिबाने घेतलेला बदला आहे. 2008 ला भुजबळ साहेबांना मातोश्रीवर भेटायला गेले. त्यांनी बाळासाहेबांविरुद्ध डिफॉर्मेशन मागे घेतले. दोघांमधले मतभेद बाळासाहेब असतानाच मिटले. नंतर उद्धव ठाकरे ही बोलताना म्हणाले, तू गेलास तेव्हा घरचा माणूस गेल्यासारखं वाटलं होतं, पण भांडण बाळासाहेब असतानाच मिटलं, हे बरं केलंस. थोडक्यात सांगायचं तर एक भाजीवाला पोरगा नंतर बाळासाहेबांचा लाडका शिष्य, त्यात विश्वासघात झाल्यावर बंड. शरद पवारांचा विश्वासू साथीदार, नंतर गृहमंत्री म्हणून आपल्याच गुरुला अटक आणि शेवटी गुरुशीच नातं महाराष्ट्राच्या राजकारणातील हे एक लक्षात राहणार पर्व आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.